मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला की नगरपालिका आणि नगर परिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबर पर्यंत जाहीर करायचे नाही. तब्बल 18 दिवसांची ही वेटिंग. पण या निर्णयाने केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर राजकीय नेत्यांनाही एक संधी मिळाली. विशेषतः निलेश राणेंना. निलेश राणे शिवसेनेचे आमदार आणि त्यांच्या खास आणि खोचक स्टाईलसाठी ओळखले जातात. निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला गेला आणि राणेंना प्रश्न विचारला गेला आणि राणे म्हणाले, मी तुम्हाला आधीच म्हटलं की काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, त्यासाठी अजून काही दिवस लागणार असतील, म्हणून असं झालं असेल. सेटिंग हा शब्द त्यांनी कशासाठी वापरला, त्यांचा थेट आरोप काय, निलेश राणेंचा खोचक टोला आणि 21 डिसेंबरला होणाऱ्या निकालामागची कारणं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच. निलेश राणेंना विचारलं गेलं की निवडणुकीचा निकाल पुढे का ढकलला गेला. राणेंनी थेट सरकारवर आणि निवडणूक प्रक्रियेवरच एक मोठा कटाक्ष टाकला. ते म्हणाले, मी तुम्हाला आधीच म्हटलं की काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, त्यासाठी अजून काही दिवस लागणार असतील, म्हणून असं झालं असेल. त्यांनी केवळ निकालावरच नाही तर प्रचार पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उभं केलं. ते म्हणाले, निवडणुकीच्या मधोमध प्रचाराचा एक दिवस वाढवला. मी आतापर्यंत 4 निवडणुका लढवल्या, यात मी एकही निवडणूक पाहिली नाही ज्यात एक दिवस आधी 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू असतो आणि दुसऱ्या दिवशी मतदान झाले. राणेंनी स्पष्ट म्हटलं की लोकांना सगळं लक्षात आलंय, कुठेतरी सेटिंग राहिलीये करायची, कुठेतरी तार जोडत असतील, म्हणजेच निवडणुकीत काहीतरी गैरप्रकार घडण्याची किंवा अनुकूल परिणाम मिळवण्याची तयारी अपूर्ण राहिली असेल, असा त्यांचा थेट आरोप आहे. हा केवळ एक टोला नाही तर निवडणुकीच्या निपक्षतेवर उगारलेले एक मोठं बोट आहे. आता आपण जाणून घेऊया निकालाची तारीख 3 डिसेंबर वरून थेट 21 डिसेंबरवर का गेली. या निकालांना स्थगिती देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय. कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेत की नगरपालिका आणि नगर परिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबर पर्यंत जाहीर करू नका. मिळालेल्या माहितीनुसार हा निर्णय निवडणुकीच्या प्रक्रियेत निपक्षता आणि मुक्त वातावरण राखले जावे यासाठी घेण्यात आलाय. न्यायालयाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी त्रुटी किंवा संशयास्पद भाग जाणवला असावा, यामुळे हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कोणत्याही विशिष्ट पक्षासाठी नसून प्रक्रिया योग्य होण्यासाठी घेतला गेलाय असे मानले जाते. म्हणजेच निलेश राणेंचा सेटिंग हा आरोप करत असले तरी तांत्रिक दृष्ट्या हा निर्णय न्यायालयाकडून आलाय आणि तो निवडणूक प्रक्रियेची तपासणी किंवा सुधारणा करण्यासाठी देण्यात आला असावा. निलेश राणेंचा हा आरोप अचानक आलेला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप आणि सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरात धाड टाकून पैसे वाटल्याचा थेट आरोप केला होता. एवढंच नव्हे तर 1 तारखेला रात्री त्यांनी आतमध्ये भाजपचा झेंडा असलेली आणि बिना नंबर प्लेट असलेली गाडी पकडली होती. या घटनांवर बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले होते. ते म्हणाले होते की कोकण आयजीपासून माझ्यावर लक्ष होते, पोलीस काय करताय ते दिसतंय, आरोपी सुटले, गाड्या पण काही वेळात सुटतील, मी वकिलांशी बोलून पुढचा निर्णय घेईल. म्हणजेच ते पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर समाधानी नाहीत. 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसार होणारे, आचारसंहिता 20 डिसेंबर पर्यंत लागू राहणारे. 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने एक्झिट पोल जाहीर करण्यात येतील आणि या सर्व घडामोडींनंतर 21 डिसेंबरला या सर्व निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील. तर या संपूर्ण बातमीत 3 महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत. यातील पहिला मुद्दा म्हणजे न्यायालयाचा आदेश. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निपक्ष निवडणुकीसाठी 3 डिसेंबर निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकलाय. दुसरा मुद्दा म्हणजे निलेश राणेंचा सेटिंग टोला. या निर्णयावर निलेश राणेंनी सेटिंग आणि तार जोडत असतील असा खोचक आणि गंभीर आरोप केलाय, जो त्यांच्या पूर्वीच्या आरोप प्रत्यारोपांची साखळी पुढे नेतो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे नवीन तारीख. आता महाराष्ट्राच्या 262 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालांची प्रतीक्षा 21 डिसेंबरला संपणार आहे. आता राजकारणाच्या पडद्याआडचे खेळ सुरू आहेत की हा केवळ तांत्रिक आणि कायदेशीर निर्णय हे येणारा काळच ठरवेल. पण निलेश राणेंच्या सेटिंगच्या आरोपाने राज्याच्या राजकारणात मात्र नक्कीच नवीन चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? निलेश राणेने निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्यामागे जी सेटिंगची शंका व्यक्त केली ती तुम्हाला राजकीय टीका वाटते की निवडणुकीच्या प्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याचं ते गंभीर सूचक आहे? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.